धमकवणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, दैनिक देशोन्नतीचे पत्रकार अमर बोरसे यांचा आक्रमक इशारा। खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना धमकी दिल्याच्या घटनेचा शेगाव येथील दैनिक देशोन्नतीचे पत्रकार अमर बोरसे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। अमर बोरसे म्हणाले की पत्रकारांना धमकावून सत्य दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे। पत्रकार कुणाच्याही दबावाला घाबरणारे नाहीत। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर दमदाटी करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल। जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवणाऱ्यांना पत्रकारांना धमक्या देणे म्हणजेच लोकशाहीच्या गळ्याला नख लावण्यासारखे आहे। अशा प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो। सत्ता आज आहे उद्या नसेल, मात्र पत्रकारिता कायम जनतेच्या बाजूने उभी राहील। अमर बोरसे यांनी पुढे इशारा देत म्हटले की पत्रकारांना धमकवण्याची भाषा करणाऱ्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला जनतेसमोर उत्तर द्यावे लागेल। पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही। या घटनेमुळे पत्रकारांमध्ये संतापाची लाट असून राज्यभरातून पत्रकार संघटना आणि विविध स्तरातील नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर नुकतेच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांच्या वादाचा विषय चालू आहे। वृत्तसंकलन करणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे आणि जनतेपर्यंत सत्य माहिती, खरी माहिती पोहोचवणे हे त्यांचे कर्तव्य आहे। असे असताना राजकीय घडामोडीवर संजय दिना पाटील यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून आपल्या नैतिक जबाबदारीचा भान विसरलेले खासदार यांनी खूप मोठा असा रोष पसरविला आहे। महाराष्ट्राच्या संपूर्ण पत्रकारांमध्ये हा रोष, संताप म्हणून उद्रेक झाला आहे या गोष्टीचा। त्यामुळे मी या घटनेचा सर्वप्रथम निषेध करतो आणि खासदार संजय दिना पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांची माफी मागावी, तसेच त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करतो। भाऊ, त्यांनी पत्रकारांना शिव्या दिलेल्या आहेत। पत्रकारांना शिव्या देणे आणि धमक्या देणे मारहाणीच्या हे कितपत योग्य आहे? पत्रकारांना शिव्या देणे, धमक्या देणे हे अयोग्य आहे आणि लोकशाहीचा आवाज दाबण्याचा हा एक प्रकार आहे। यापूर्वी देखील पत्रकारांवर अनेक प्रकारचे हल्ले झाले, पत्रकारांवर धमक्या दिल्या गेल्या, पत्रकारांना शिवीगाळ झाली, परंतु त्यानंतर पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात आला आणि त्या कायद्यानुसार अनेक लोकांवर कारवाई देखील झालेली आहे। त्यामुळे अशा प्रकारे पत्रकारांवर जर कोणी दबाव टाकत असेल किंवा पत्रकारांची मुस्कटदाबी करत असेल तर त्यांच्यावर देखील हीच कारवाई झाली पाहिजे। यामध्ये तुम्ही महाराष्ट्रातील जे पत्रकार आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? सध्याच्या स्थितीत सदर घटनेवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकार एकत्र आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे कारवाईची मागणी करण्यात आली आहे आणि पत्रकारांनी आपली एकता दाखवून दिलेली आहे।